बेळगावातील कनबर्गी येथील महेश फाउंडेशन तर्फे अयोध्या सोहळ्यानिमित्त विशेष उत्सव साजरा करण्यात आला। चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। होय, संपूर्ण देश आणि जग अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळ्याच्या महत्त्वपूर्ण दिवसाचे साक्षीदार होण्याची वाट पाहत आहे, जो भगवान रामाला समर्पित असलेल्या बहुप्रतीक्षित मंदिरात उद्या राम मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे। यानिमित्त महेश फाउंडेशनच्या उत्कर्षा लर्निंग सेंटर मधील मुलांनीही अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा शुभ सोहळा साजरा केला। बेळगावातील महेश फाउंडेशन गेल्या 15 वर्षांपासून वंचित मुलांसाठी काम करत आहे। विविध कार्यक्रम आणि उपक्रमांसह हजारो वंचित मुलांना आधार देणे, उत्कर्षा कलिका केंद्र, महेश फाउंडेशन द्वारे चालवली जाणारी विशेष शाळा या मुलांसाठी गेल्या 6 वर्षांपासून कार्यरत आहे। उत्कर्षा कलिका केंद्र सध्या 640 मुलांना मोफत शिक्षण देत आहे। उत्कर्षा कलिका केंद्राच्या मुलांनी आणि कर्मचाऱ्यांनी कलश पूजन आणि राम रक्षा स्तोत्राचा जप करत या विशेष उत्सवाची सुरुवात झाली। यावेळी मुलांनी भगवान श्रीरामाची प्रार्थना केली आणि भगवान श्रीरामाचा आशीर्वाद घेतला। या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांनी साकारलेली रामायणातील विविध पात्रांची खास वेशभूषा। मुलांनी राम, सीता, लक्ष्मण, हनुमानाची वेशभूषा केली। त्यानंतर कनबर्गी गावातून सजीव मिरवणूक निघाली। लहान मुले आनंदाने मिरवणुकीत सहभागी झाले। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। मिरवणूक पुढे जात असताना मुलांकडून जय श्रीरामचे घोष प्रतिध्वनित झाले, जे भगवान श्रीरामावरील त्यांची खोलवरची श्रद्धा आणि आदर दर्शवितात। या प्रसंगी मुलांनी या दिवसाचे महत्त्व आणि राम मंदिर प्राण प्रतिष्ठेशी संबंधित सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्ये जाणून घेतली।